वटवृक्ष. त्या वटवृक्षाला कितीतरी कहाण्या माहीत असतील ना. वटपौर्णिमेच्या दिवशी त्या वटवृक्षाच्या पारावर किती गजबज असते. रंगीबेरंगी साड्या, ओवाळणीची ताट, हातातलं सूत आणि प्रार्थना. बाहेरून पाहिलं तर सगळं अगदी सारखंच दिसतं, पण खरंच सगळं सारखं असतं का? त्या वटवृक्षासमोर उभ्या असलेल्या प्रत्येक स्त्रीच्या मनात एक वेगळंच विश्व असतं. कुणाच्या चेहऱ्यावर समाधान असतं, तर कुणाच्या हसऱ्या चेहऱ्यामागे आयुष्यभराचा थकवा लपलेला असतो. त्या वटवृक्षाला कदाचित प्रत्येक गाठीचा अर्थ माहीत असेल. कुठली गाठ प्रेमाने बांधलेली असते, कुठली विश्वासाने, कुठली सवयीने, कुठली समाजाच्या अपेक्षांनी आणि कुठली फक्त नातं टिकून राहावं म्हणून. सूत गुंडाळताना प्रत्येक स्त्री त्याच्याशी काही ना काही बोलत असेल. कुणी नवऱ्याचं गरहाणं मांडत असेल, कुणी त्याच्या चांगुलपणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत असेल, कुणी मुलांच्या सुखासाठी प्रार्थना करत असेल, तर कुणी मनातल्या मनात विचारत असेल, माझं सुख नेमकं कुठं हरवलंय? तो वटवृक्ष मात्र शांत असतो. ना तो कुणाचा न्याय करतो, ना कुणाला दोष देतो. तो फक्त ऐकून घेतो. वर्षानुवर्षे, पिढ्यानपिढ्या हजारो स्त्रियांच्या न बोललेल्या गोष्टी. म्हणूनच वाटतं वटपौर्णिमा प्रत्येक स्त्रीसाठी सारखी नसते, कारण प्रत्येकाचा संसार सारखा नसतो. काहींना खरंच सत्यवान लाभतो, ज्याच्यासाठी 7 जन्माची प्रार्थनाही अपुरी वाटावी, आणि काही स्त्रिया त्या फक्त ही परंपरा निभावत असतात, चेहऱ्यावर हसू ठेवून, मनात असंख्य प्रश्न घेऊन. हो, वटपौर्णिमा प्रत्येक स्त्रीसाठी सारखी नसते, कारण प्रत्येकाचा संसार सारखा नसतो, प्रत्येकाचा नवरा सत्यवान नसतो, आणि प्रत्येक स्त्री सावित्रीही नसते. मात्र प्रत्येक स्त्रीकडे अशी एक कथा असते, जी ती जगासमोर कधीच सांगत नाही. ती फक्त त्या वटवृक्षाला सांगते.